निबंध म्हणजे काय? निबंध हा आधुनिक गद्यलेखनाचा प्रकार आहे. निबंधाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. तर निबंध म्हणजे काय? बांधणे असा अर्थ विचाराला बांधणं आणि बंधन या अर्थानं वापरला जातो. निबंध साधक बाधक चर्चा असते. निबंध हा एक स्वतंत्र साहित्याचा प्रकार आहे. निबंध म्हणजे नियमाने बद्ध असणारा, उपयोजनासाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा आणि तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला, विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. आपण निबंध म्हणजे अनेक प्रकारे जर बघायचा प्रयत्न केला, निबंधामध्ये निरीक्षण शक्ती, नियमितता, निवड क्षमता, बंधन आणि म्हणजे ज्ञान, अनुभव, विचार आणि कल्पना, या सगळ्याचा अर्थ बांधणी करणं असा होतो. निबंधात बांधणीच आपल्याला करायची असते. ही बांधणी विचारांची तर्कसंगत, सुसंगत असायला हवी. बघूया. आपल्या भाषाज्ञानाची खरी कसोटी म्हणजे निबंध लेखन. दिलेल्या विषयांपैकी आपल्या आवडीचा विषय निवडून आपल्या मनातले विचार आपण मुद्देसूद मांडणी करून सोप्या सहज भाषेत नेमक्या शब्दात विशिष्ट हेतूने आपण कलात्मक रीतीने मांडतो, त्यालाच आपण निबंध म्हणतो. असा लिहिलेला निबंध जो असतो तो वाचणाऱ्याला विचार करायला लावतो, आपल्या बुद्धीला खाद्य देतो, कल्पनांना विचारांना चालना देतो आणि मुख्य म्हणजे भावनांना संवेदनांना प्रकट व्हायला वाव देतो. विषय छोटा पण आशय मोठा असेल तर त्याला आपण लघुनिबंध म्हणतो. एखाद्या आपला चांगला मित्र आहे, हितगुज करणारा निबंध हा गुजगोष्टीसारखा असतो. तर ललित निबंधातून उणिवा हळुवारपणे आपण सांगत असतो. सुखदुःख मोकळेपणानं सांगितलं जातं. निबंध लिहिणारा आणि निबंध वाचणारा दोघांनाही आनंद मिळणं हे निबंधाचं उत्तम खास गमक आहे. स्वतःला सुचलेले विचार स्वतःच्या भाषेत मांडणं म्हणजे निबंध. जात्यावर बसलं की ओवी आठवतेच, पाण्यात पडल्यावर पोहता येतेच. पण पाण्यात पडल्याशिवाय पोहण्याची कला साधणार नाही, चालायला सुरुवात केल्याशिवाय पावलांना गती येणार नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय ध्येयसिद्धी होणार नाही. हे जसं अनेकांना अनुभवातून पटेल, जाणवेल, तसंच निबंध लिहिण्यासाठी लेखणी उचलली, नियत्य नियमाने सराव केला, त्याचा परिपाठ केला तरच आपल्याला निबंध लेखन छान समर्थ जमू शकतं. असंच तुम्हाला स्वानुभवानं वाटू शकेल. निबंध म्हणजे एका विशिष्ट विषयासंबंधी मुद्देसूद सलग विचार आकर्षक रीतीनं प्रभावी शैलीत सहज सोप्या भाषेत शब्दबद्ध केलेला खास लेखन प्रकार आहे. यात मुद्द्यानुसार परिच्छेद पाडून कौशल्याने केलेली शब्दगुंफण अधिक महत्त्वाची ठरते. विचारपूर्वक लिहिलेला निबंध वाचणाऱ्याच्या मनात विचारांची आवर्तनं निर्माण करतो. मग त्याची विवेकशील वृत्ती असेल, भाषाशैली असेल, हस्ताक्षर असेल, विषयाचं ज्ञान असेल, हे सगळं गरजेचं आहे. टू बी कंटिन्यू.